start from basics. That is, what is structure? What are properties? हे थोडं इलॅबोरेट करायचा प्रयत्न करू आपण. Let us talk the structure in context of metallurgy. स्ट्रक्चर हा शब्द सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पण वापरला जातो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, डिझाईन मध्ये पण हा शब्द वापरला जातो. पण ह्या शब्दाचा अर्थ मेटलर्जीच्या कंटेक्स्ट मध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. स्ट्रक्चर इज द मीनिंग ऑफ द स्ट्रक्चर इज व्हेरी सिंपल. अरेंजमेंट ऑफ इट्स इंटरनल कंपोनेंट्स ऑफ अ मटेरियल. आता मटेरियल मध्ये इंटरनल कंपोनेंट्स काय काय असतात? इट डिपेंड्स अपॉन द लेवल. सब ॲटॉमिक लेवल असेल तर यू हॅव टू थिंक अबाउट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी असेल हे सब ॲटॉमिक लेवलला जाऊन पाहता तुम्ही. ॲटॉमिक लेवलला जर जर विचार केला तर ॲटम्सची अरेंजमेंट कशी आहे? हाऊ द ॲटम्स आर arranged in relation to each other हे आपण ॲटॉमिक लेवलला विचार करतो. अर्थात ॲटम आपल्याला पाहता येतो का? तर त्याचं उत्तर आहे यस. येस. आपलं लेवल ऑफ ऑब्झर्वेशन जर मायक्रोस्कोपिक असेल तर ॲटॉमिक लेवलला जाऊन आपण स्ट्रक्चर पाहू शकतो. अर्थात जे मायक्रोस्कोपिक नाहीये, जे आपण नेकेड आयनं पाहतो, नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्यानं जे पाहतो आपण, द थिंग्स दॅट वी ऑब्झर्व युजिंग अवर नेकेड आय इज कॉल्ड मॅक्रोस्कोपिक लेवल. ह्या दोन वेगवेगळ्या लेवल्स आहेत. अर्थात मॅक्रोस्कोपिक लेवल किंवा नेकेड आयला एवढ्या डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहू शकत नाही. आपण वी कॅन सी फॉर द क्रिस्टल. एक क्रिस्टल ऑब्झर्व करू शकतो. त्या क्रिस्टलमध्ये असलेली ॲटॉमिक अरेंजमेंट हे पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपिक लेवलला जावं लागेल. थोडक्यात काय? अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स in a material observed at microscopic level is called structure. तर त्याच्या पुढचं महत्वाची गोष्ट आहे प्रॉपर्टी. व्हॉट इज प्रॉपर्टी? ते थोडक्यात असं आहे. एव्हरी मटेरियल in its service life is exposed to some external stimuli that evokes some type of response. आणि मटेरियल त्याच्या सर्व्हिस लाईफमध्ये त्याच्यावर एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस होत असतात आणि त्या एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेसला मटेरियल रिस्पॉन्स देत असते. दॅट रिस्पॉन्स ऑफ गिव्हन बाय द मटेरियल इज कॉल्ड इट्स प्रॉपर्टी. आता याला वेगवेगळे अँगल्स आहेत. इफ वी टॉक इन मेकॅनिकल सेन्स, द फोर्सेस आर कमी, प्रेशर इज कमी. मटेरियल कसं रिस्पॉन्ड करेल ह्या फोर्सेसला? Material will either bend or material will either deform, either elastically or plastically. म्हणजे त्याच्यात डिफॉर्मेशन होतं. The material resists for this deformation. That resistance is called stress. Stress is a mechanical property. आता इलेक्ट्रिकल कंटेक्स्ट मध्ये काय अर्थ होईल याचा? If it is kept in electrical field or if current is passing through it, electrical conductivity of a material or dielectric. These are electrical properties. If it is kept in high temperature atmosphere, तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय? ही त्याची प्रॉपर्टी झाली. इफ इट इज केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड, त्याचा मॅग्नेटिक रिस्पॉन्स कसा आहे? दॅट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. इफ इट इज एक्सपोज टू सनलाइट और इफ इट इज एक्सपोज टू सम रेडिएशन, लाइट रेडिएशन, तो रिफ्रॅक्ट होतो का रिफ्लेक्ट करतो? दीज आर इट्स ऑप्टिकल प्रॉपर्टीज.
अँड डिटेरियोरेटेड प्रॉपर्टीज म्हणजे काय? द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अ मटेरियल इज नथिंग बट डिटेरियोरेटेड प्रॉपर्टी. थोडक्यात काय प्रॉपर्टीज म्हणजे material during its service life is subjected to some external stimuli. The response given by the material for this external influence or stimulus is called properties. वेगळ्या कंटेक्स्टमध्ये वेगळ्या प्रॉपर्टीज असू शकतात. आता या स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज व्यतिरिक्त अजून दोन गोष्टीचा अतिशय महत्त्वपूर्ण अशा गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. इट इज फॉर द सेक ऑफ कम्प्लीटनेस. नॉलेज हे कम्प्लीट असावं. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज याच्यामध्येच फक्त मटेरियलला आपण बसू शकत नाही. इन ॲडिशन प्रोसेसिंग ऑफ अ मटेरियल अँड परफॉर्मन्स ऑफ अ मटेरियल, these two things are also very important. म्हणजे how the material is structure of a material depends upon how it is processed. म्हणजे ते कसं तयार केलेलं आहे. The method of manufacture or the processing decides structure of a material. Properties of a material decides its performance. That's why all these four things are interrelated to each other. म्हणजे फक्त स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज हे पाहून चालणार नाही. याच्याबरोबर पॅरलली मेकॅनिकल इंजिनियरला प्रोसेसिंग आणि त्याचा परफॉर्मन्स याही गोष्टीचा विचार करावा लागेल. अर्थात हे समजण्यासाठी मी एक साधं सिंपल उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. हे 3 मेटल पीसेस आहेत. दीज आर ऑल मेटल. दिस इज नॉट अ ग्लास. These are all metal pieces. They are manufactured of aluminum oxide material. The first one shows 100% transparency. The second one shows partial transparency. And third one is totally opaque in nature. म्हणजे थोडक्यात ऑप्टिकल सेन्सनं हे तिन्ही मटेरियलचं एक्झामिनेशन करा. The first one is optically 100% refractive. The second one is optically partially refractive and third one is totally opaque. या तिन्ही स्पेसमेनच्या पाठीमागं जे टेक्स्ट आहे ती त्या टेक्स्ट पासून येणारं इल्युमिनेशन पहिल्या स्पेसमनमध्ये 100% पास होतं, दुसऱ्या स्पेसमनमध्ये पार्शली पास होतं, तिसऱ्या स्पेसमनमध्ये 100% पास होतं. हे असं का होतं? तर त्याचं कारण आहे processing. The first one is a single crystal material. सिंगल क्रिस्टल म्हणजे एका सिंगल क्रिस्टल पासून हे मटेरियल बनवलेलं आहे. The second specimen is manufactured of very fine grain particles. ग्रेन म्हटलं की हजारो ग्रेन्स, शेकडो लाखो ग्रेन्स. ग्रेन म्हटलं की ग्रेन बाउंड्रीज आल्या. मी थोडक्यात याचं सुंदर उदाहरण सांगतो. आपलं ते मधमाशाचं पोळ असतं ना, ते मधमाशाचं पोळ ते घरटं कसं विणलेलं असतं, दॅट इज हनी. आणि काय म्हणायचं त्याला, हां, एक्झॅक्टली द सेम इज द अरेंजमेंट ऑफ क्रिस्टल्स. पण त्याला ग्रेन बाउंड्रीज आहेत. ग्रेन बाउंड्रीज आर परफेक्ट. म्हणून त्या ग्रेन बाउंड्रीजचा जो एरिया आहे त्याच्यामुळं 100% रिफ्रॅक्शन होत नाही. इट हॅपन्स पार्शली. त्याच्यामुळं इथून जे काही दिसतंय ते अंधुक अशी टेक्स्ट दिसते. आता तिसऱ्या स्पेसमनमध्ये देखील सेम आहे, याच्यासारखंच मटेरियल आहे, पण इन ॲडिशन टू ग्रेन बाउंड्रीज इट हॅज number of voids or vacuums or spaces in the structure itself. त्याच्यामुळं टेक्स्ट पासून येणारा लाईट हा स्कॅटर होतो. दॅट्स वाय द स्पेसमन बिकम्स ऑपॅक. थोडक्यात सांगायचं एकच आहे की हे तिन्ही स्पेसमन एका मटेरियलचे आहेत, पण
as they are processed differently, they have different optical properties. ओके, आता थोडक्यात वाय स्टडी मटेरियल सायन्स आणि इंजिनिअरिंग या विषयाचा अभ्यास का करतो आपण? इंजिनियर मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, केमिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, he is always supposed to design something. Mechanical engineer has to design material products, civil engineer has to design housing, chemical engineer has to design pipeline, petroleum industries pipeline or chemical industries pipeline. Electrical engineer has to design motor or electrical parameters. हे उदाहरण सांगितले बघा, ट्रान्समिशन गिअर, सुपरस्ट्रक्चर फॉर बिल्डिंग, ऑइल रिफायनरी कंपोनंट्स. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला इंटिग्रेटेड सर्किट चिप या गोष्टी त्याला डिझाईन करायच्या असतात. आता हे डिझाईन करत असताना he always comes across the situation. During this design process, he has to select right material from the thousands available on the basis of several service conditions. सर्व्हिस कंडिशन्स म्हणजे तो प्रॉडक्ट भविष्यामध्ये कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाइव्ह होणार आहे, ते एन्व्हायरमेंट हे हाय टेम्परेचर एन्व्हायरमेंट आहे का, ते एन्व्हायरमेंट करोजिव्ह एन्व्हायरमेंट आहे का, ते एन्व्हायरमेंट डिटरेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे का. त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो प्रॉडक्ट किंवा तो पर्टिक्युलर कंपोनंट सर्वाइव्ह होण्यासाठी he has to select right material from the thousands available. Thousands available का म्हणतोय मी, तुम्हाला बायनरी अलोय सिस्टीम म्हणजे कार्बन 0 to 6.67 ह्याच्यामध्येच थाउजंड्स अलोय आहे. त्याच्यात तिसरा एलिमेंट ॲड केला, जर समजा तिसरा क्रोमियम किंवा निकेल ॲड केला, इट बिकम्स टर्नरी अलोय सिस्टीम. या 1000 वरून कॉम्बिनेशन्स हे लाखोपर्यंत जातात. हे थोडक्यात काय, एक एलिमेंट जर मी ॲड करत गेलो, मिलियन्स ऑफ कॉम्बिनेशन्स आर पॉसिबल. ह्या मिलियन्समधून मला करेक्ट प्रॉपर्टी मिक्स देणारे कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचे. दिस इज द प्रॉब्लेम फेस बाय डिझायनर्स. आता करेक्ट प्रॉपर्टी मिक्स देणारं मटेरियल सिलेक्ट करणं ते इकॉनॉमिकल असणं. इकॉनॉमिकल का? If economy is not taken care of, the cost of product will increase. Cost जर वाढली तर customer may become reluctant to buy your product. That's why economy is also one of the most important design consideration. तुमच्याकडे असलेली हिरो होंडा सध्या 50,000 मिळते. मटेरियल महाग झालं, त्या गाडीची किंमत जर 80,000 गेली, ऑटोमॅटिकली त्याचा कस्टमर बेस हा कमी होणार आणि कुठलाही इंडस्ट्री, कुठलाही ब्रँड ओनर हा विचार करत नाहीये. ही ऑलवेज थिंक्स ऑफ इन्क्रीजिंग इट्स दॅट प्रॉडक्ट सेल्स व्हॉल्यूम. म्हणजे सांगायचा उद्देश हे आहे की इकॉनॉमी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सिडरेशन. तर आता हे करेक्ट मटेरियल कसं सिलेक्ट करायचं? करेक्ट मटेरियल सिलेक्ट करण्यासाठी त्या डिझाईन इंजिनियरला, त्या मेकॅनिकल इंजिनियरला, त्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला he should be well conversant with structure and property relationship. He should also be well conversant with processing techniques of a material. अर्थात कुठलंच या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर जे काही मटेरियल सिलेक्ट करेल मी ते एकदम युनिक असेल असंही म्हणणं म्हणजे चुकीचंच आहे. युनिक मटेरियल अजून अस्तित्वातच आलेलं नाहीये. कारण